सरोगसी म्हणजे मूल होण्यासाठी दत्तक दिलेलं गरोदरपण. पण मूल होण्यामध्ये अडचण येणाऱ्यांसाठी सरोगसी हा ट्रीटमेंटचा एक प्रकार आहे. खूप मोठी बिझी व्यक्ती आहे, बिझनेस आहे, काय आहे, आणि त्यांना वेळ नाही प्रेग्नन्सी सारख्या गोष्टी करायला. असे पण एक दोनदा माझ्याकडे येऊन गेलेले आहेत लोक. बाहेर देशातनं पण बऱ्याच वेळा अशी रिक्वेस्ट असतात की आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे करणं 9 महिने कॅरी करणं सोपं नाही, म्हणून आमच्यासाठी कोणी करावं. मी त्याला सरोगसीचं इंडिकेशन समजत नाही. अशा कपल्सला स्पष्ट सांगणं की प्लीज लक्षात घ्या, सरोगसी हा एक ट्रीटमेंट प्रकार आहे, हा एक लेजर लक्झरी टू अवॉइड डिस्कम्फर्ट हा भाग नाही आहे. त्याला मेडिकल रिझन लागलं पाहिजे तर ते प्रॉपर पद्धतीने होतं. त्याच्यात कुठे टीकेचा रोलच उरत नाही, कारण नाईलाजाने केलं जात आहे. जिथे स्वतःला जमणार आहे तिथे तुम्ही जर सरोगसी करायला गेलात तर ते जरा पटायला कठीण जातं की हे बरोबर आहे का. सिंगल पॅरेंट नाही, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, त्यांना सरोगसीतून स्वतःचं मूल मिळू शकतं. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या नव्या नियमानुसार ही मान्यता देण्यात आली. समलिंगी, मग ते गे असतील किंवा लेस्बियन कपल, त्यांनाही भारतात सरोगसीतून मूल होऊ शकतं. नवऱ्याला प्रॉब्लेम असेल तर इतर पुरुषाकडून वीर्यदान घेऊन सरोगसी करता येते. स्त्री बीजामध्ये प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या स्त्रीकडून स्त्री बीज दान घेतलं जातं आणि तिसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात IVF द्वारे गर्भ सोडले जातात. गे सरोगेसी भी ICMR गाइडलाइंस में 2005 में क्लियरली बोला अलाउ करेंगे, और सिंगल पेरेंट भी. दिस वाज न्यू के सिंगल मैन कैन हायर एन एग डोनर, मतलब वो एक एग डोनर एक लेडी को हायर कर सकता है जो अंडे डोनेट करेगी, और जो जेस्टेशनल सरोगेट होगी वो नेसेसरीली सेपरेट वुमन होगी. सिंगल मैन हु वांट कि नहीं हमने 2-3 डिवोर्स हो गए और वॉट एवर, नाउ वी वॉन्ट टू डू दिस, और एंड मतलब जिनके हो भी गए हैं दे आर ब्रिंगिंग अप देयर चिल्ड्रन वेरी वेरी वेल. नात्यामध्येच पैसे न घेता सरोगसी करण्याची प्रथा आधीपासून होती. पण कमर्शियल सरोगसी 80च्या दशकात सुरू झाली. लॅटिन अमेरिकेतल्या स्त्रिया सरोगेट मदरहुडचं मार्केट होत्या. पण तिथं स्त्रियांमध्ये असलेल्या व्यसनाधीनतेमुळे अशक्त मूल जन्माला येऊ लागली. त्यानंतर म्हणजे 90च्या दशकानंतर सरोगसीचा हा मेडिकल टुरिझम भारत आणि दक्षिण आशियाकडे सरकला. नियंत्रण, रेग्युलेशन, लॉ, लीगल कायद्याच्या गोष्टी तेवढ्या कडक नसल्याने ह्यात जर तसले काही पेच जर पुढे जाऊन उभे राहिले तर त्यांना भीती वाटते की ह्यांच्याकडे स्टँडर्डायझेशन नसतं, इथे जर कॉम्प्लिकेशन झाले तर त्यातनं आपण कसं बाहेर पडणार आहोत, ही भीती कोणामध्येही असते. आणि परदेशीच कशाला, इव्हन आपल्या लोकांमध्ये सुद्धा तीच भीती आहे. त्यामुळे कायदा येणं एक मला वाटतं ह्यासाठी चांगली गोष्ट होईल. फक्त तो कायदा कशा प्रकारचा आणि त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीकडनं त्याचा परिणाम होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर, नाशिक, पुणे या मेट्रो सिटीजमध्ये सरोगेट मदर बनण्यासाठी इच्छुक महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात निदान राज्याने याबद्दलचा कायदा आणावा, यासाठी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी प्रायव्हेट बिल 2011च्या हिवाळी अधिवेशनात मांडलं. एकीकडे महिलांचं एक्सप्लॉयटेशन होतं, दुसरीकडे विदेशातनं जे लोक सरोगसी करता या ठिकाणी येतात त्यांचीही लूट होते. आणि अनेक वेळा केसेसमध्ये आपण बघितलं की पॅरेंटेजच्या संदर्भातले वाद तयार होतात, कारण याचा कायदाच नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कायद्याच्या माध्यमातून एकीकडे महिलांच्या संदर्भातलं त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये म्हणून नियमन, दुसरीकडे जे काही त्याच्यामध्ये स्वास्थ्याचे मानबिंदू आहेत ते देखील योग्य प्रकारे मानकं पाळले गेले पाहिजे अशा प्रकारच्या तरतुदी, आणि तिसरीकडे जे प्रश्न उद्भवलेले आहेत त्या प्रश्नांचं समाधान अशा प्रकारचं अतिशय समग्र अशा प्रकारचं हे बिल मी मांडलेलं आहे. आणि मला असं वाटतं देशातल्या कुठल्याही विधानसभेत मांडलं गेलेलं पहिलं बिल.